तुम्ही तुमच्या लोकांची काळजी घेतली पाहिजेत. मला कल्पना आहे अचानक तुमच्या समोर येतात. आज सगळ्यात मोठा बर्बाद झालेला एक म्हणजे गेली माणसं गेली, वाहून गेली. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याजवळचा हिंजवडी. ज्यावेळेला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाला, जमिनीला भाव आला, लोक फेकत गेले, पैसे फेकत गेले बाहेरचे, उद्ध्वस्त झाला माणूस. मला या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून मला काही गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यासाठी म्हणून मला तुमच्याशी काही गोष्टी खासगीत बोलायच्या होत्या. हे चॅनलचे कॅमेरे लावले आहेत, सगळेजण उभे आहेत, मोबाईलवरती काहीतरी शूट करतायत. हे असले बैठकी नव्हती घ्यायची मला. ते जसे शांतपणे पोखरतायत, मला असं वाटतं तितक्याच शांतपणे आपण ह्या गोष्टी वाचवल्या पाहिजेत. आज दुर्लक्ष कराल, कालांतराने विश्वास ठेवाल माझ्यावरती. आणि तेव्हा आठवेल तुम्हाला एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे. तो आपल्याला सांगून गेला होता, बोलून गेला होता, पण आपण लक्ष दिलं नाही. आपण घरकाना घाट करायलो, आपल्या हातात सगळं निघून गेलं. जे जे महाराष्ट्रामध्ये जे जे उत्तम आहे ते ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी. म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि याचं गांभीर्य मला असं वाटतं की तुम्हाला आलं पाहिजे. आणि आज सगळ्यांना, म्हणून मी मगाशी जे बोलायला सुरुवात केली की सगळ्यात महत्वाचा विश्वास कोणावरती आहे तर तुमच्यावरती आहे. पत्रकार म्हणून तुमच्यावरती आहे. तुम्ही या गोष्टी समजवल्या पाहिजेत, तुम्ही या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, तुम्ही याचं प्रबोधन केलं पाहिजेत. आज ज्या ज्या गावामध्ये, ज्या ज्या तालुक्यामध्ये तुम्ही आहात, तिकडचे जे तरुण आहेत, त्या तरुणांबरोबर तुम्ही बोललं पाहिजेत. तिकडचे जमिनीचे व्यवहार करणारी जी माणसं आहेत त्यांच्यावर तुम्ही बोललं पाहिजेत. इथे जर उद्योग निर्माण होणार असतील तर ते तुमचे पाहिजेत. दुसरे येणार उद्योग थाटणार आणि तिकडे नोकऱ्या कसल्या करताय. आज मी अशी अनेक मुलं मी बघत असतो. पुण्यामध्ये एक नवीन रेस्टॉरंट आलंय पुण्यामध्ये. काय रेस्टॉरंट आहे? काश्मीरी रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट काश्मीरी आहे. त्याचे जे जेवण बनवणारे शेफ आहेत ते काश्मीरी आहेत. मालक कोण आहेत? 2 जळगावची मुलं आहेत, मराठी मुलं आहेत. करतायत मुलं. मला असं वाटतं अशा प्रकारे जर समजा उद्या रायगड जिल्हा उभा राहणार असेल, मला आवडेल. ते तुमच्याकडे येत आहेत ना, मग ते येत असतील तुमच्याकडे तर ते तुमच्या टर्म्सवरती पूर्ण झालं पाहिजे, त्यांच्या टर्म्सवरती नाही. आणि ह्याचा पहिला परिणाम, तुम्ही आज जा पनवेलला जा, काय पनवेलची हालत झाली बघा एकदा. कोण येते, कोण जाते, कोण राहते, कोण इमारतीमध्ये काय आहे. भाषा बदलली. उद्या आपली अलिबागची, सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशाची भाषा बदलायला लागणार, मराठी राहणार नाही. तुम्ही हळूहळू हिंदीत बोलायला लागणार. मी ह्या ज्या धोक्याच्या सूचना देतोय हे सगळं मुंबईत झालंय, हे पुण्यात होतंय, ठाण्यात होतंय. मी ठाणे जिल्हा मगाशी म्हटलं ना तुम्हाला, ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे जगात, कुठे भारतात नाही जगात, की तिकडे सर्वाधिक बाहेरून येणाऱ्या लोकांची लोकसंख्या आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आहेत त्यातला एक ठाणे हा जिल्हा आहे ना. जसा रायगड जिल्हा आहे तसा ठाणे हा जिल्हा आहे ना. रायगड जिल्ह्यामध्ये महानगरपालिका किती आहेत? महानगरपालिका एक. ठाणे जिल्ह्यात 7 महानगरपालिका आहेत.